नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की स्वामींची खूप छान पुण्यतिथीची पूजा झाली होती आणि त्याच दिवशी मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की स्वामी छान सिंहासनावरती आरूढ होणार आहेत. तर अशा प्रकारचं सिंहासन स्वामीसाठी बनवायला दिलं होतं. तर हे तेच कार्पेंटर आहेत, म्हणजे तेच सुतार आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण घराचं मंदिराचं काम केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी ना मी एक व्यक्ती अशी पकडून ठेवली आहे की म्हणजे त्यांना डोळे झाकून आपण कुठलंही काम सांगितलं ना ते अगदी चांगल्या मनाने आणि खूप उत्साहाने करून देतात. तर बघा, ह्यांना मी डिझाईन ना मी ऑनलाईन नेटवरून काढून दिली होती आणि त्यापेक्षाही सुंदर असं त्यांनी काम केलं आहे. हे संपूर्ण मागे प्लाय आहे, पण जे पण संपूर्ण दिसते ना तुम्हाला डिझाईन, हे पूर्ण सागामध्ये बनवलं आहे आणि पूर्ण कार्विंग केली आहे, म्हणजे हाताने पूर्ण हे डिझाईन कोरून बनवलेलं आहे. तर बघा किती सुंदर अशी ही स्वामींची म्हणजे प्रभावळ, जशी मी ती पुठ्ठ्यामध्ये प्रभावळ बनवली होती ना, तर तशाच टाईपची मला मागच्या साईडला प्रभावळ हवी होती आणि खूप इच्छा होती की स्वामींना असं छान सुंदर अशी जागा बनवायची, सुंदर आसन बनवायचं की खरंच स्वामींना खूप छान वाटलं पाहिजे. तर म्हणून बनवलं तर खरं, पण बरेच सारे प्रश्न आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी येत होत्या, कारण पहिल्यांदा आम्ही असं काहीतरी प्रयत्न करत होतो की असं काहीतरी बनवू. तर मग विशाल दादांना सुद्धा बोलवलं, कारण जी छत्री बनवली होती ना तर ती छत्री बसत नव्हती, कारण वरती लावली छत्री तर ती स्वामींच्या डोक्यापासून खूपच वरती जात होती. तर म्हणून मग सगळ्यांचं आमचं इथे डिस्कशन चालू आहे की नक्की कशा प्रकारे आता ती छत्री लावायची. तर आता फायनली त्यातून एक सोल्युशन निघालं आहे आणि ते दादा सांगतायत की काय करायचं आहे आपण. तर मग ते तुम्हाला नंतर बघायला मिळेल की हे एक्झॅक्टली काय होणार आहे बॅकग्राऊंडला. तर त्यात छत्री सध्या टेम्पररी साईडला ठेवण्यात आली, कारण त्याच्याशिवाय छत्री लावताच येणार नाही. तर म्हणून मी यांना म्हटलं की ठीक आहे, छत्री नंतर लावू आपण, पण निदान जे आता बनवलं आहे आजच्या दिवशी जे आलं आहे तेवढं तरी तुम्ही लावून द्या मला. तर माझ्या स्वामींना निदान तिथे बसू तरी द्या. तर म्हणून मग ते म्हणाले ठीक आहे, चला आपण जेवढं आहे तेवढं लावून घेऊ, बाकीचं काम आपण नंतर करू. तर म्हणून ते आता फिटिंग करतात आणि काही ना काही वेगवेगळं मी त्यांना सांगत असते ना, तर ते पण त्यांना खूप जड जातं की म्हणजे काय काय वेगवेगळं सांगत राहतात असं. तर बघा, हे खूप सुंदर बनवलं आहे पण त्यांनी, आणि ह्याची जी पण काही कॉस्ट आहे ना ती त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सुतारांचा. त्यांचं नाव आहे विश्वकर्मा, छोटेलाल विश्वकर्मा असं त्यांचं नाव आहे. तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता जर तुम्हाला असंच काही बनवायचं असेल, किंवा मंदिरामध्ये पण तुम्ही असं काही बनवलंत ना तरी खूप सुंदर दिसेल. आता माझ्या देवघरात ऑलरेडी सगळं फुल आहे, अजिबात जागा नाही आहे. तर त्याच्यामुळे माझी खरंच मनापासून खूप इच्छा होती की स्वामींसाठी असं सुंदर सिंहासन असलं पाहिजे. तर म्हणतात ना की जे आपल्या मनात काहीतरी सुप्त असतं आणि जे खरंच काहीतरी चांगलं असतं तर ते नक्कीच पूर्णत्वाला जातं. तर तसंच स्वामींनी माझी इच्छा पूर्ण करून घेतली आणि थोडंसं खाली बसवते मी, म्हणजे कसं आपल्या चेहऱ्याच्या समोर असेल ना तर मग आपल्याला व्यवस्थित सर्व पूजा वगैरे करता येईल. तर आणि ही दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला याच्यात सांगायची, बऱ्याच ताईंनी जी विचारली की ताई स्वामींची एक मूर्ती आहे तर दुसरी मूर्ती कशी ठेवायची. तर बघा, ही मूर्ती मी देवघरात ठेवलेली नाही आहे. जी देवघरात आहे ती माझी पितळेची मूर्ती आहे आणि ही मूर्ती देवघराच्या बाहेर ठेवलेली आहे. म्हणून या मूर्तीसाठी आपले जे हाईटचे जे काही नियम आहेत ते पण लागू पडत नाहीत. तर म्हणून मी इथे एक साईडला, आणि जेव्हा ही गॅलरीची जागा आहे ॲक्च्युली माझी, आणि जेव्हा आम्ही ही गॅलरी आतमध्ये घेतली होती तेव्हा असा विचार पण आला नव्हता की ही जागा संपूर्ण म्हणजे देवांसाठीच वापरली जाईल. हा संपूर्ण ईशान्य कोपरा आहे, प्रॉपर ईशान्य दिशा आहे आणि माझ्या सगळ्या पूजा इथे होत आहेत. स्वामी स्वतः इथे विराजमान होत आहेत सिंहासनावरती. तर ह्याच्यापेक्षा आणखीन मला काय पाहिजे खरंच. तर बघा, त्यांनी खूप सुंदर प्रकारे फिटिंग करून घेतली आणि ह्याला ना खाली एक सपोर्ट पण लावला आहे मी, म्हणजे कधीही देवांना आपण असं टांगतं ठेवायचं नाही असं म्हटलं जातं. तर म्हणून ह्याच्या खाली एक पट्टी लावून घेतली जेणेकरून त्याला म्हणजे सिंहासनाला खालून एक सपोर्टसुद्धा मिळेल. तर बघा, सेम जशी ही मंदिराची वरची कार्विंगची डिझाईन आहे ना तसंच पॅटर्नचं मी करून घेतलं आहे, कारण
सगळं वेगवेगळं केलं ना तर तुमच्या घराचं जे ओव्हरऑल सगळं काम आहे ते एकमेकांना साजेसं होत नाही. आणि जेव्हा ते एकमेकांना साजेसं दिसतं तेव्हाच तुमचं घरातलं संपूर्ण काम असं मिळून आल्यासारखं वाटतं. तर आता त्यांनी व्यवस्थित लेवल वगैरे केली आणि ते लावलं आहे. कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा आपण ट्राय करतो तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी पण असतात की ज्या आपल्याला ऑन द स्पॉट म्हणजे बनल्यानंतर लावल्यानंतर कळतात, अरे हे असं करायला पाहिजे होतं, अरे हे तसं करायला पाहिजे होतं. तर अशाच बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणून सगळ्यात तज्ज्ञ व्यक्तींना मी बोलवलं होतं की बाबा तुमच्या समोरच आपण सगळं करू, म्हणजे आणखीनही काही गोष्टी एक्स्ट्रा जर लागल्या तर तेव्हाच्या तेव्हा समोरासमोर त्या गोष्टी क्लिअर करता येतील. तर असं छान फिटिंग झालं संपूर्ण करून, छान स्वच्छ केलं. त्यानंतर इथे सुंदर असं वस्त्र अंतरलेलं आहे आणि आता महाराज इथे विराजमान होणार आहेत. तर अशी स्वामींची जागा बघा त्यांनी किती छान प्रकारे करून घेतली. खूप छान वाटतंय. म्हणजे मंदिराला साजेसं असंच हे स्वामींचं सिंहासन बनलंय. अजून याच्यात बरंचसं काम बाकी आहे, कारण पहिल्यांदा बनवलंय त्यामुळे काही गोष्टींचा तेवढं माहिती नव्हती की आधीच या कशा बनवायच्या वगैरे. त्याच्या मागे जो मधला भाग दिसतोय ना, तर तिथे मला प्रभावळ बनवायची आहे छोटीशी. तर ती प्रभावळचं काम बाकी आहे. आणि छत्री तुम्ही म्हणाल ताई स्वामींची छत्री नाही लावली, तर छत्रीचा पण तोच प्रॉब्लेम झाला की त्याला जे कनेक्ट करायचं होतं ना तर ते नव्हतं. तर त्याच्यामुळे तुम्ही बघितलं की खूप सारं डिस्कशन सुरू होतं. तर जी आता प्रभावळ बनणार आहे मध्ये त्यालाच सपोर्ट देऊन छत्री लावणार आहे. पण एक दाखवते तुम्हाला की छत्री लावल्यानंतर अशा प्रकारे इथे छत्री लागेल स्वामींच्या इथे वरती. तर अशी छत्री लावल्यावर आणखीन खूप छान वाटेल. तर छत्रीचं काम त्याच्यामुळे थांबलंय प्रभावळमुळे. तर आता स्वामींचं हे काम झालं. खूप वेळ लागला हे सगळं होईपर्यंत, सगळं सेटिंग करेपर्यंत. पण खूप सुंदर झालंय. म्हणजे मी विचार केलेला त्यापेक्षा पण खूप सुंदर झालंय. ते मी जसं म्हटलं ना की ते स्वतःची सोय स्वतःच करून घेतात आणि खूप छान दिसत आहेत स्वामी इथे. तर आता आम्ही चाललो आहे. आमच्या इथे जे स्वामींचं मंदिर आहे तर तिथे आज अन्नदान असतं. तर गर्दी खूप असते प्रचंड, पण ठीक आहे, देवाच्या दर्शनासाठी आपल्याला थोडासा त्रास सहन करावाच लागतो. तर चला आता आम्ही निघतोय. आता बघू तिथे कसं आहे, लाईन आहे काय आहे. तर जाणार आणि तिथल्या पण काही छोट्या मोठ्या गोष्टी काय असेल तर तुमच्यासोबत शेअर करेल. चला.
आम्ही आता इथे मंदिराच्या इथे आलो आहे आणि खूप मोठी लाईन होती, पण अनाईचे पप्पा इथे उभे होते आधीच लाईनमध्ये, तर मग आम्ही तिथेच लाईनमध्ये त्यांच्या इथे उभे राहिलो आणि खरंच त्यांच्यामुळे आम्हाला खूप लवकर दर्शन मिळालं. जसं की स्वामी प्रत्येक ठिकाणी आधी येऊन म्हणजे उभे असतात ना, तसंच झालं हे, की त्यांच्या स्वरूपात का होईना आम्हाला बघा केवढी मोठी लाईन होती आणि आम्हाला पटकन मंदिरात दर्शन मिळालं. तर इथे ना दरवर्षी जेव्हा स्वामींची पुण्यतिथी असते तर तेव्हा इथे दरवर्षी बघा हा मोठा होम केला जातो, त्यानंतर पूजा असतात, त्यानंतर अन्नदान असतं. तर आपण काही ना काही इथे अन्नदान म्हणजे स्वरूपात आपण केलंच पाहिजे. खूप मोठी म्हणतात ना आपल्याकडून ही सेवा होते. समजा आपण अन्नदान करत असो, तुम्हाला जितकीही आपली काही कॅपॅसिटी असेल त्याच्या हिशोबाने आपण ती सेवा करायची. आणि इथे ना खूप सारे स्वामी भक्त मला भेटतात, म्हणजे बरेच जण जे व्हिडिओज बघतात तर ते सगळे इथे येतात. तर इथे आल्यानंतर खूप सारे ओळखीचे, म्हणजे ओळखीचे नाही म्हणता येणार, पण जे मला ओळखतात, जे नेहमी व्हिडिओ बघतात, तर तेही बरेच जण भेटतात. तर दर्शन तर खूप छान झालं. आदल्या दिवशीसुद्धा येऊन मी दर्शन घेतलं होतं स्वामींचं, कारण आदल्या दिवशी गुरुवार होता ना, तर त्या दिवशी मी गेली होती मंदिरात आणि आज पण खूप छान असं दर्शन झालं. आणि इथे ना फक्त स्वामी नाही आहेत, तर इथे साईबाबासुद्धा आहेत, स्वामी समर्थ महाराज आहेत आणि शेगावचे गजानन महाराजसुद्धा आहेत. तर बघा तुम्हा सगळ्यांनासुद्धा या मोठ्या अशा छान होमाचं दर्शन सकाळपासून इथे इतका सुंदर आवाज येत होता ना, म्हणजे होम जो चालू होता ना त्याचा खूप छान आवाज येत होता आणि संपूर्ण होम संपूर्ण वातावरणामध्ये त्याचा संपूर्ण जो धूर आहे ना तो पसरला होता. तर बघा तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आपल्या तिन्ही देवांचं दर्शन व्हावं. तिघांची म्हणतात ना की एकच आहेत तिन्ही, पण तरीही स्वरूप वेगवेगळे आहेत. तर खूप छान त्यांनी सजवलं होतं बघा संपूर्ण स्वामींना, साईबाबांना आणि गजानन महाराजांनासुद्धा खूप सुंदर असं सजवलं होतं. आणि असं इथे दर्शन झालं. इथे सर्वांना प्रसाद मिळतो. इथे या मंदिरात सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी स्वामींची रोज आरती होते, तसंच वाचन असतं. इथे सुद्धा पारायणसुद्धा होतात. तर खूप छान सेवा इथे सुद्धा मंदिरामध्ये केली जाते. आणि बघा इथे किती मोठी लाईन होती बघा. हे ऑपोजिट साईडला मंदिर आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडला इथे अन्नदानाची संपूर्ण सोय केली होती. तर इथे तर खूपच मोठी लाईन होती, पण पटपट संपते लाईन. आणि बघा किती सारे लोक या प्रसादाचा लाभ घ्यायला येतात. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.